वेलकम फ्रेंड्स, अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत साबुदाण्याची वडे. खिचडी खाऊन सगळ्यांना कंटाळा आला असेल म्हणून आज आपण वडे करणार आहोत. तर सुरू करूया आजची रेसिपी. मी हे बटाटे घेतलेले आहेत 4. याला आपण आता बारीक स्मॅश करून घेऊया आणि याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये त्याला आपण मिक्स करणार आहोत. सोबत तिखट आहे, शेंगादाण्याचं कूट आहे आणि जिरे आणि चवीपुरतं मीठ. तर चला आधी बटाट्यांना स्मॅश करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी या बटाट्याला चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे. आता हे पण याला या साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया. तर चला फ्रेंड्स, आता हा स्मॅश केलेला बटाटा आपण या साबुदाण्यामध्ये आपण टाकून घेऊया. ह्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यानंतर थोड्याशा मिरच्या हिरव्या, त्याच्यानंतर जिरे, तिखट थोडेसे आपण स्पायसी करणार आहे, शेंगादाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ. आता याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ मस्तपैकी. अगदी एक जीव झालं पाहिजे ते पूर्ण, तेव्हा ते आपले साबुदाणा वडा छान होईल. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. मी त्या पिठाचे असे वडे बनवलेले आहेत. आता आपण याला डीप फ्राय करून घेऊया. मी इथं गॅसवर पॅन ठेवलेलं आहे. पॅनमध्ये तेल आहे. आता तेल गरम झालं की आपण आपले वडे तळून घेऊया. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, तेल गरम झालेलं आहे. आपण वडा फोडणार आहोत. बघा, खूप छान तळला जातोय वडा. सावकाश मंद आचेवर त्याला तळायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. स्वस्त खा आणि मस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपली आजची साबुदाणा वडा रेसिपी रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा. सगळ्यांना आवडेल. घरच्या नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. दह्यासोबत आज आपण याचा आस्वाद घेत आहोत. थँक्यू व्हेरी मच. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.